नमस्कार, दीपाली ब्लाउज कटिंग स्टिचिंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर पहा, आपण आहे ना क्लास 8 कोर्समध्ये ब्लाऊज क्लासेस आपले जे चालू आहेत, ब्लाऊज कोर्स तुम्ही शिकत आहात, त्यामध्ये ना आपण आहे ना गेल्या भागामध्ये काय पाहिलं होतं, तर गेल्या भागामध्ये आपण हा 32 साईजचा कटोरी ब्लाऊजचा पेपर पॅटर्न कट करून घेतलेला होता, म्हणजे पेपर पॅटर्न बनवून घेतलेला होता. त्या पेपर पॅटर्नवरून आपण या भागामध्ये काय आहे क्लास 8-9 मध्ये या अस्तर आणि ब्लाऊज पीसची शिलाई पाहणार आहोत. तर पहा, हा आहे ब्लाऊज पीस आणि हा आहे अस्तर. त्याची शिलाई परफेक्ट टिप्स सोबत कशी करायची आणि कुठेही ब्लाऊज चुकू नये म्हणून काय करायचं ते तुम्ही पाहणार आहात. तर एकदम परफेक्ट, एकदम व्यवस्थित असं पहा, म्हणजे तुम्हाला जमणार आहे. पाहू शकता मी पेपर पॅटर्न कशा प्रकारे मांडून ठेवलेले आहेत. अशा प्रकारे पेपर पॅटर्न तुम्ही काय करा, मांडून ठेवून घ्या. तर हे महत्त्वाचं आहे, पहा व्यवस्थित मांडणं. तर हा पार्ट इथं मांडलेला असावा, योगपट्टी इथं असावी, बाही इथं असावी, कटोरी इकडं असावी आणि बॅक पार्ट आहे तो इकडं असावा. तर आपण क्लास आता 8वा झाला पहा आपला, आता 9वा क्लास चालू आहे आजचा 9 क्लास. इथं पेपर पॅटर्न बनवला होता. 9व्या क्लासमध्ये आपण काय करणार आहोत, बनवून घेतलेल्या पेपर पॅटर्नवरून ब्लाऊज पीस आणि अस्तर कटिंग आणि सगळ्यात सोपी पद्धत आणि टिप्स सोबत सांगणार आहे. तर शोल्डर उतरू नये म्हणून कोणत्या टिप्स फॉलो करायच्या हे पण सांगणार आहे. तर आता प्रथम पहा काय करायचं, हे अस्तर जे आहे तुम्ही जसं इथं ठेवलेलं आहे, पाहू शकता मी ठेवून घेतलेलं आहे. तर इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पहा, इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपली जी गळारुंदी आहे इथली ती वाढणार नाही. म्हणजे आपण जेवढी पेपर पॅटर्न कट करताना गळारुंदी घेतलेली होती तेवढीच राहायला पाहिजे, एवढं लक्षात घ्या. आणि मगच हा पार्ट आहे तो अशा प्रकारे आखून घ्या. हे पहा, इथून थोडंसं तिरकस आहे ते सरळ करून घ्यायचं आणि हे पहा अशा प्रकारे आखून घ्यायचं. तर हा बॅक पार्ट आखला. शोल्डर डाऊन होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे पहा, इथली गळारुंदी ज्या वेळेस वाढतं त्यावेळेस शोल्डर डाऊन होतं. तर शोल्डर डाऊन होय म्हणून गळारुंदी वाढून द्यायची नाही. त्यानंतर पहा, इकडच्या साईडला येऊयात आपण. आता इकडच्या साईडला हा जो योगपट्टी आहे तो देखील आहे ना आखून घेऊयात. तर हे 2 पार्ट आखले, तर बाकीचे पण पार्ट आखून घेणार आहोत, पण त्याच्या अगोदर याचं जरी कटिंग केलं तर काही अडचण नाही. तर हे 2 पार्ट मी कटिंग करून घेते पटकन. तर इथं पहा थोडंसं तिरकस होतं ते मी सरळ करून घेतलं होतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता पहा, इथं टेपच्या 2 रेषा एवढं थोडंसं असं तिरकस कट करायचं, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे आपलं शोल्डर जे आहे ते डाऊन होणार नाही. त्यानंतर योगपट्टीचं कटिंग, यानंतर पहा आपला जो हा पार्ट आहे याचं कटिंग. साईड पार्टचं गळारुंदी कुठेही वाढणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आता पहा, हा जो पार्ट आहे इकडच्या साईडला, ही पट्टीची शिल्लक राहिलेली आहे अस्तरची, ही आपल्याला ठेवायची आहे. आपल्याला ती काज बटन बनवण्यासाठी उपयोग येते पहा, म्हणजे आयपट्टी आणि हुकपट्टी बनवण्यासाठी ती पट्टी उपयोग येते. हे महत्त्वाचं आहे, अस्तर आणि ब्लाऊज पीसची कटिंग. तर कुठेही इकडं तिकडं सरून द्यायचं नाही, व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. पहा, एकूण 3 पार्ट आपले कटिंग झाले. आता हा 4था पार्ट खूप सोप्या पद्धतीने आणि खूप मस्त असा कटिंग करून दाखवते मी तुम्हाला. तर मी याला आखून नाही घेतला तुमचा जास्त, तुम्ही आखून घ्या आणि कटिंग करा. पहा, कटोरी पण कट करून झाली आता आपली. हा पार्ट आहे तो ठेवून घ्यायचा आहे, आपल्याला काज बटन बनवण्यासाठी हवा आहे. तर यानंतर पहा, इथं आपल्याला बाही कटिंग करायचं आहे. तर मी हाताने दाबून धरलेला आहे, तुम्ही काय करा, आखून घ्या आणि नंतर कटिंग करा. तर पहा, परफेक्ट कटिंग करायचं बाहीचं. कुठेही आपण पेपर पॅटर्न व्यवस्थित बनवलेले आहेत म्हटल्यावरती कटिंग करायला आपल्याला कुठेही अडचण येणार नाही. तर पहा, कटिंग करून घेतलं आता हे. तर सगळं आपलं कटिंग रेडी झालं. हे एक्स्ट्रा आहे ते साईडला काढायचं आणि पहा, आता ब्लाऊजचा जो पीस आहे तो कटिंग करायला घ्यायचा. तर ब्लाऊज पीस कटिंग करताना काय करायचं, प्रथम ना बाहीचं कटिंग करायचं. पहा, ब्लाऊज पीस कट करताना काय करायचं, प्रथम बाहीचं कटिंग करायचं. आता पहा, हा ब्लाऊज पीस आहे आणि त्याच्या या साईडला ना अशी लेस आलेली आहे आणि या साईडला पण अशा प्रकारे लेस आलेली आहे. तर दोन्ही आपल्याला बाहीला लावायची आहे लेस, ही पाठीमाग वगैरे लावायची नाही. तर बाहीला ही लेस कशी लावायची पहा, हे दोन्ही पार्ट अशा प्रकारे मांडून घ्यायचे आणि ही जी लेस आहे एकसारखीच आहे दोन्ही साईडला आलेली. तर ही बाहीला कशी लावायची पहा.
अगोदर बाही कटिंग करून घ्यायचं. तुम्ही साईज वाईज कट करून घ्यायचं. इथं मी माझी बाही जी आहे ती मी अगोदर कट, तर एक्स्ट्रा थोडंसं घेतलं तरी चालतं पहा पीस कट करताना. म्हणजे आपलं अस्तर आहे ना, अस्तरचं फॅब्रिक हे थोडंसं कसं असतं, अस्तरचं फॅब्रिक हे थोडंसं परफेक्ट कटिंग केलेलं असतं. त्यामुळे हे दुसरं फॅब्रिक जे आहे ते थोडंसं एक्स्ट्रा जरी कट केलं तरी काही अडचण नाही. तर पहा आता यानंतर इकडच्या पार्टला आपल्याला बॅक पार्ट टाकायचा आहे. तर याची उंची आपल्याला अशी सरळ हवी आहे. हे पहा अशी सरळ घ्यायची आहे. म्हणजे ह्याचे जे कोन आहेत ना, ट्रायंगल शेप, ते आपले एकाच बाजूला यायला हवेत. म्हणून आहे ना हे सरळ कट करून घ्यायचं. आता आपल्याला इथं बॅक पार्टचं कटिंग करायचं आहे. तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते, ही पट्टी जी आहे ती पटकन तुम्ही बाहीवरती ठेवून घ्यायची, कुठे घाळ व्हायला नको, कारण आपल्याला ही काजं बटनसाठी उपयोगी येणार आहे. त्यानंतर पहा हा बॅक पार्ट जो आहे तो इथे मी ठेवून घेतला. आता बॅक पार्ट, तर कुठेही गळारुंदी वगैरे वाढणार नाही याची काळजी घ्यायची. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. नंतर चुकून जर तुमची गळारुंदी जर वाढली, आता तुम्हाला आखून घ्यायची काही गरज नसते. फक्त अस्तर आहे ना ते त्याच्यावरती मगाशी आखून घेतलेलं होतं पहा अस्तरवरती. ब्लाऊज पीस हा असा ठेवला ना तरी कॉटनचा असल्यामुळे एकामेकाला असा चिटकवल्यासारखा राहतो आणि कटिंग करायला. आणि थोडासा मोठा जरी ब्लाऊज पीस कट केला तरी अस्तर नंतर शिलाईनंतर फिनिशिंगमध्ये त्याच्यावरती अटॅच झाल्यानंतर आपल्याला कटिंग करायला पण सोपं जातं. आता पहा हे राहिलेलं जे आहे यामध्ये आपल्याला 3 पार्ट बसवायचे आहेत. तर आरामशीर बसतात पहा. 32 साईज ही स्मॉल साईज असते. इथं मी कटोरी बसवते अशा प्रकारे. तर कुठेही चुकणार नाही आपला ब्लाऊज, याची काळजी घ्यायची कटिंग करताना, कारण ब्लाऊजचं कटिंग हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शोल्डर उतरतं ब्लाऊजचं, हे एक सांगायचं राहिलं. शोल्डर उतरतं याच्यावरती मी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत, परंतु अजून कोणापर्यंत ते व्हिडिओ कायचे पोचले आहेत मला माहीत नाही. परंतु शोल्डर उतरण्याचं सगळ्यात मेन कारण म्हणजे ब्लाऊजचं काय आहे, तर तुम्ही गळारुंदी कटिंग करताना व्यवस्थित पाहत नाही, ते आहे पहा. आता हे 2 पार्ट मी चिटकवून घेणार आहे, म्हणून मी थोडंसं अशा प्रकारे घेतलेलं आहे पहा एक्स्ट्रा फॅब्रिक यामध्ये. नाही चिटकवून घेतले तरी चालतं, एक्स्ट्रा घेतलेलं काही कट करून काढता येतं. पुन्हा ब्लाऊज पीसचं थोडं एक्स्ट्रा ठेवायचं असतं. आता पहा योगपट्टीला अजिबात देखील एक्स्ट्रा ठेवायचं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. योगपट्टीला थोडं देखील एक्स्ट्रा ठेवायचं नाही. योगपट्टी आपली जेवढी आहे ना तेवढी सेम टू सेम कट करून घ्यायची आहे. तर पहा योगपट्टी मी जेवढी होती ना तेवढी सेम टू सेम कट करून घेतली. आता पहा आपलं मस्त असं हे संपूर्ण कटिंग रेडी झालं. तर अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करा, म्हणजे तुम्हाला काय होणार आहे, एकदम परफेक्ट असं जमणार आहे. तर जेवढा आपल्या ब्लाऊज पीसचा लागणार आहे काय सहाय्य तेवढं सगळं मी कटिंग करून घेतलेलं आहे. तर इथं पहा थोड्याशा तिरकस, नॉर्मल अशा तिरकस काय करायचं आहे, आपल्याला 2 पट्ट्या काढायच्या आहेत गोटासाठी. तर जेवढं फॅब्रिक आपल्याला, ही 1.25 इंचाची पट्टी असावी, तुम्ही मोजून घ्या. मला प्रॅक्टिस आहे, मी काय केलेलं आहे सरळच घेतलेले आहे. तर पहा या 2 पट्ट्या आपल्याला आता गोटासाठी उपयोगी येणार आहे. तर पहा एकदम संपूर्ण असं 8 मिनिटामध्ये माझं ह्या ब्लाऊजचं कटिंग आहे ना झालेलं आहे. तर ह्या 2 सगळे पार्ट झाले पहा, 1 2 3 1, त्यानंतर बाहीचा दुसरा, त्यानंतर हा कटोरीचा तिसरा, आणि हा फ्रंट पार्टचा साईड पार्ट म्हणजे गळ्याचा पार्ट हा चौथा, आणि ही योगपट्टी ही 5वी झाली. आणि ही पहा आपल्याला बनवायच्या आहेत 2 पट्ट्या गोटासाठी. आणि हे जे आहे ते डबल फोल्ड आहे पहा फॅब्रिक, आणि सिंगल केलं तर ते 1.5 इंचाचं राहावं, आणि डबल असावं तर 3 इंचाचं असावं. तर काजपट्टी आणि आईपट्टी ही यामध्ये काढून घ्यायची. तर पट्ट्यांसोबत मी तुम्हाला काढून दाखवलेलं आहे. तर पहा आता ही ओपन केली तर 3 इंचाची आणि फोल्ड केली तर 1.5 इंचाची तयार झाली. तर अशा प्रकारे कटिंग करा. सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि पुढचा व्हिडिओ पहा. पुढचा व्हिडिओ हा क्लास 10वा होणार आहे, आणि त्यामध्ये या ब्लाऊजची संपूर्ण शिलाई तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ओके, थँक्यू.